सरकारमध्ये ताळमेळ नसल्यामुळे मुंबईकरांचा खड्ड्यामधून प्रवास, खड्डे कोण बुजवणार यावरून गोंधळ, सरकारच्या नाकी नऊ आलेत, काँग्रेसच्या सचिन सावंतांची सरकारवरती टीका. बच्चू कडूंच्या आवाहनाला अमरावती जिल्ह्यामध्ये प्रतिसाद, बैलपोळ्यामधील बैलावरती लिहिले कर्जमाफीचे संदेश, कालगाव येथील शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक. नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये घट, पाणी ओसरल्यामुळे नाशिककरांना काहीसा दिलासा. जायकवाडी धरणामधून मोठा विसर्ग सुरू, विसर्ग वाढवल्यामुळे शेवगाव संभाजीनगरला जोडणारा पूल पाण्याखाली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. अमरावतीच्या शहानूर धरणाचे 2 दरवाजे उघडले, शहानूर प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नंदुरबारच्या सातपुड्याचा दुर्गम भागामध्ये कोसळली दरड, अक्कलकुवा तालुक्यातील कुवा ते भारेडी पादर पाडी पाटा या रस्त्यावरती दरड कोसळल्याची घटना, उंच डोंगरावरून मातीचा ढिगारा कोसळल्यामुळे घाट रस्ता बंद. हिंगोलीमध्ये मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान, नुकसानग्रस्त भागातील शेतीची अंबादास दानवेंकडून पाहणी, सरकारनं तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, दानवेंची मागणी. हिंगोली जिल्ह्यामध्ये पैनगंगा नदीकाठच्या शेती पिकांचं मोठं नुकसान, पोळा सण कसा साजरा करावा, शेतकऱ्यांसमोर प्रश्न उपस्थित, लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी. मुसळधार पावसामुळे विक्रोळीमधील कन्नमवार नगरमध्ये 5 ते 8 फूट मोठे खड्डे, पालिकेनं बुजवलेले खड्डे पाण्यासोबत वाहून गेले, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांच्या अडचणीत वाढ. पुणे नाशिक महामार्गावरील चाकण परिसरामध्ये रस्त्यांची दयनीय अवस्था, खड्ड्यांमुळे रिक्षा उलटली, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. मुंबई गोवा महामार्गावरती चाकरमानी गणेश भक्तांचा खड्ड्यांमधून प्रवास, महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी पेवर ब्लॉकचा वापर. कर्नाटकातील साई भक्तांकडून शिर्डीमध्ये सोन्याचे कडे साई चरणी अर्पण, साई भक्त व्यंकप्पा घोडके याचं साई भक्ताचं नाव, कडे तब्बल 5 तोळ्याहून अधिक वजनाचे असल्याची माहिती. बैलपोळ्यानिमित्त विठ्ठलाला सुवर्णालंकारांचा पोशाख, सोन्याचा तुळशीहार, तुळशीचे पान, सोन्याचा गंध यासह विविध दागिने परिधान. नांदेड शहरामधील गुरु गोविंद सिंहजी विमानतळ आजपासून अनिश्चित काळाकरता बंद, विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवरती खड्डे पडल्यामुळे विमानाचा अपघात होण्याची शक्यता, धावपट्टीची दुरुस्ती करण्याकरता विमानतळ बंद. नाशिक शहरामधील परिमंडळ 1च्या हद्दीमध्ये पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन, रेकॉर्डवरील 127 सराईतांची तपासणी करून करण्यात आली चौकशी, कारवाईत तडीपार, तर एकावरती हत्यार बाळगल्याप्रकरणी कारवाई. दौंड तालुक्यामधील तरुणानं भरला थेट उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज, सहजपूर गावच्या उमेश म्हेत्रे यांनी दाखल केली उमेदवारी. संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामधील हतनूरमध्ये पोळ्याच्या मिरवणुकीमध्ये बैल उधळल्याची घटना, बैल उधळून 15 जण जखमी. कुत्र्याचा बिबट्यावरती हल्ला, नांदूर मध्यमेश्वर परिसरातील गांगुर्डे वस्तीजवळचा थरार. मारबत तसंच बडग्यांच्या उत्सवासाठी नागपूर सज्ज, भव्य मारबतांच्या मूर्तींची शहरामधून मिरवणूक, मारबतला 150 वर्ष जुनी ऐतिहासिक परंपरा. गिरीश महाजन यांनी जामनेर इथे आपल्या निवासस्थानी बैलपोळा निमित्त केली बैलजोडीची पूजा, बैलांची पूजा करत पुरणपोळीचा नैवेद्य देत साजरा केला पोळा. भंडाऱ्याच्या डोके सरांडी इथे आधुनिक पद्धतीनं ट्रॅक्टर पोळ्याचं आयोजन, शेतकऱ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. रायगडच्या माणगावमधील बैलगाडी संघटनेतर्फे बैलांचं जल्लोषामध्ये पूजन, मोठ्या संख्येने शेतकरी आणि बैलगाडी प्रेमी उपस्थित. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामधील ढोरखेडा गावामध्ये बैलपोळा साजरा, महिलांना दिला सणाचा मान. नांदेडच्या किनवटमध्ये बैलपोळा उत्साहात साजरा, दारोदारी बैलांना नैवेद्य दाखवून ओवाळलं, पोळ्यानिमित्त नांदेडमध्ये आनंदाचं वातावरण. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये काळा बैल पोळा साजरा करत शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन, सरकारच्या कृषी विषयक अपयशाचा निषेध, सरकार विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी. वराडसीम येथील पोळा सण पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी, भुसावळ तालुक्यामधील वराडसीम येथील बैलपोळा सणाला 450 वर्षांची परंपरा, गावातील प्रवेशद्वारावरती तोरण बांधून प्रवेशद्वाराच्या खिडकीमधून मानाचा बैल उडी मारून फोडला जातो पोळा. परभणी जिल्ह्यामध्ये बैलपोळा सण उत्साहात साजरा, बैलांना आकर्षक झुली लावून बैलांची गावातून काढली वाजत गाजत मिरवणूक.
शिर्डीतही बैलपोळ्याचा उत्साह, साई समाधी मंदिरात परंपरेनं सुबक बैल मूर्तींचं विधिवत पूजन पार. गडचिरोली शहरामध्ये बैलपोळा उत्साहात साजरा, संध्याकाळी चौकात बैलजोड्या एकत्र येत सण साजरा. नांदेडच्या किनवटमध्ये बैलपोळ्याचा उत्साह, दारोदारी बैलांना नैवेद्य दाखवून ओवाळलं. पोळ्यानिमित्त नांदेडमध्ये आनंदाचं वातावरण. धाराशिव जिल्ह्यामधील बैलपोळा सणावरती मनोज जरांगे पाटलांची छाप, बैलाच्या पाठीवरती मनोज जरांगे पाटलांचं रेखाटलं चित्र. बैलाच्या मिरवणुकीमध्ये मनोज जरांगे यांच्या समर्थनाची वाजली गाणी. कन्नड तालुक्यामधील हातनूर येथील एका शेतकऱ्यानं बसवला मृत पावलेल्या बैलाचा पुतळा. मरण पावलेल्या बैलाची आठवण कायम राहावी म्हणून त्याचा प्रतिकृती बनवून घेतली पूजा. करवंदे कुटुंबाचा पोळा सणाचा नवा आदर्श. हिंगोली जिल्ह्यामध्ये बैलपोळा सण उत्साहात साजरा, एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द, बैलांवरती रेखाटलं चित्र. बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या माळी समाजाच्या वादग्रस्त वक्तव्याचे सोलापुरात तीव्र पडसाद. सोलापुरात लक्ष्मण हाकेंविरोधामध्ये मनोज जरांगे पाटील समर्थक आक्रमक. लक्ष्मण हाकेंना चपलांचा प्रसाद देणाऱ्याला मनोज जरांगे पाटील समर्थकांना जाहीर केलं 1,11,000 रुपयांचं बक्षीस. चांदिवलीमध्ये मनसेचं रस्त्याच्या खड्ड्यामध्ये अनोखं आंदोलन, प्रतिकात्मक स्वरूपात जखमी कार्यकर्ते उभे करून आंदोलन, लवकरात लवकर खड्डे बुजवण्याची मागणी. ठाणे मनपा क्षेत्रामधील कंत्राटी कामगारांचा महानगरपालिका मुख्यालयासमोर ठिय्या. ठाणे महानगरपालिकेमध्ये जी भरती प्रक्रिया राबवली जाते त्यामध्ये कामगारांना कायमस्वरूपी समाविष्ट करून घ्याव्या अशी मागणी. पुण्यात शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन, ससून रुग्णालयातील सुविधा उभारण्याची मागणी करत आंदोलन, मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. पुण्यातील जुन्नर कृषी बाजार समितीच्या जमीन खरेदीवरून वाद, कवडीमोल किमतीची जमीन कोट्यावधी रुपयांना खरेदी केली. समितीच्या काही संचालकांच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांचा आरोप. अकोल्यामध्ये रुग्णवाहिका संघटना आणि वाहतूक पोलिसांमध्ये मोठा वाद, वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिका चालकाला दंड केल्यामुळे संघटना आक्रमक. कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांवरती कारवाई करावी, रुग्णवाहिका संघटनेचा इशारा. मालेगावात गोरक्षक संघटना आक्रमक, सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा केला निषेध, जोरदार निदर्शनं करत घोषणाबाजी. वर्ध्याच्या जिल्हा परिषदेसमोर आरोग्य कर्मचाऱ्यांचं बैलपोळा आंदोलन, ढोल ताशाच्या गजरामध्ये पारंपरिक वेशभूषेत आणि बैलांची सजावट करत आंदोलन, संपामुळे आरोग्य सेवा ठप्प होण्याच्या मार्गावरती. जतमध्ये वर्गणीच्या नावाखाली होणाऱ्या त्रासाला कंटाळून व्यापार बंद ठेवत व्यापाऱ्यांनी काढला मोर्चा. वर्गणीच्या नावाखाली दमदाटी करून वसुली केली जात असल्याचा आरोप. नाशिकमध्ये पुन्हा परप्रांतीयाला मनसेनं दिला चोप. जयभवानी रोड परिसरातील काल संध्याकाळची घटना. गाडी शिकणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीनं एका वाहनाला दिली होती धडक. धडक देऊनही परप्रांतीय व्यक्तीनं स्थानिक मराठी माणसांना शिवीगाळ केल्याचा आरोप. रत्नागिरी जिल्हा बँकेच्या कर्ला शाळेमधील अपहार प्रकरणी एकाला अटक, दोघे पसार. 50 लाखांचं सोनं लंपास केल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे बुडाल्याप्रकरणी नैराश्यग्रस्त झालेल्या 17 वर्षीय तरुणाची आत्महत्या. वाळूज महानगर परिसरातील रांजणगाव येथील घटना. राहत्या घरातील हॉलमध्ये त्याने साडीच्या सहाय्यानं घेतला गळफास. पोळ्याच्या दिवशीच वर्ध्यामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या, कर्जबाजारीपणाला कंटाळून संपवलं जीवन. महादेव कुरवाडे असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव असून ते अल्पभूधारक शेतकरी. वर्ध्यातील हिंगणघाटच्या गांधी वॉर्डमध्ये पत्नीची हत्या करत खड्ड्यात पुरला मृतदेह. जेसीबीनं खड्डा खोदून त्यामध्ये मृतदेह टाकून पती फरार, आरोपी विरोधामध्ये गुन्हा दाखल. गडचिरोलीमध्ये 6 वर्षीय रिशान प्रकाश पुंगाटी या चिमुरड्याचा नाल्यामध्ये बुडून मृत्यू. मात्र मृतदेह नेण्यासाठी खाटेची कावड करत पाण्यामधून प्रवास करण्याची वेळ, नदीवरील पुलाची प्रतीक्षाच. भिवंडी शहरामधील वंजारपट्टी नाका येथील सिराज हॉस्पिटल जवळ भीषण अपघात. ऍक्टिवा बाईकवरून घरी परत येत असताना खड्ड्यांमुळे बाईकचा तोल गेला. त्यामध्येच तिथून जाणाऱ्या एका ट्रॅक्टरच्या मागील टायरनं चिरडलं. डॉक्टर नसीम यांचा जागीच मृत्यू. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे पुणे शहर मनपा, पिंपरी चिंचवड मनपा यासह कॉन्टोन्मेंट बोर्ड हद्दी अंतर्गत गणेश भक्तांचा तब्बल 50 कोटींचा विमा. यामध्ये चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ला किंवा हवाई हल्ला झाल्यास विमाचं सुरक्षा कवच मिळणार. जळगावमधील मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती लाखो रुपयांचा गांजा वाहतूक करणाऱ्या दुचाकी चालकाला अटक. दुचाकी चालकाकडून 2,05,000 रुपये किमतीचा 10 किलो 275 ग्रॅम गांजा जप्त. जळगाव जिल्ह्यामधील भडगाव तालुक्यातल्या कनाशी येथील घरकुल योजनेच्या यादीमधून नाव वगळल्यामुळे वंचित लाभार्थी आक्रमक.
ग्रामपंचायतीसमोर वंचित लाभार्थ्यांचं अर्धनग्न आंदोलन. उद्धव ठाकरेंना छत्रपती संभाजीनगरमध्ये आणखीन एक धक्का. माजी महापौर तथा उद्धव सेनेचे सहसंपर्क प्रमुख त्र्यंबक तुपेंचा ठाकरेंना जय महाराष्ट्र. शिंदे गटाच्या वाटेवरती असल्याची चर्चा. भारत सरकारने 5 वर्षांपूर्वी चीनचं शॉर्ट व्हिडिओ ॲप टिकटॉकवरती घातलेली बंदी हटवण्याच्या चर्चांना उधाण. तर पंतप्रधान चीनच्या दौऱ्यावरती जाणार असल्यामुळे बंदी घातलेल्या ॲप संदर्भात चर्चा. केंद्राकडून मात्र खंडन. गडचिरोली जिल्ह्यामध्ये अवैध दारू विक्री आणि तंबाखू बंदी प्रभावीपणे राबवण्यासाठी मुक्तिपथ अभियान. अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी वारंवार कारवाई करा. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांचे निर्देश. गडचिरोलीमध्ये 1 सप्टेंबर रोजी अनुकंपा मेळाव्याचं आयोजन. या मेळाव्यामध्ये पोलीस विभागासह राज्य शासनाच्या एकूण 51 विभागांचा समावेश. प्रतीक्षा यादीवरती 286 उमेदवार. कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं. गणेशोत्सवाकरता कोकण रेल्वे मार्गावरती 325 पेक्षा अधिक फेऱ्या. कोकण कन्या एक्सप्रेस तब्बल 3 तास उशिरा. तुतारी एक्सप्रेस 1.5 तास उशिरानं. राजधानी एक्सप्रेस 4 तास उशिरा. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेमधील श्रावणी टोणगे निघाली शिक्षणासाठी जर्मनीला. 11वी-12वीच्या शिक्षणाकरता तिची जर्मनीमधील युनायटेड वर्ल्ड कॉलेज संस्थेच्या रॉबर्ट बॉश या कॉलेजमध्ये निवड. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती. शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन फडणवीसांच्या हस्ते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येण्याची शक्यता. महाविकास आघाडीकडून बोगस मतदानावरून महायुतीची प्रतिमा मलिन केली जात असून महायुती त्याला प्रत्युत्तर देणार. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये चर्चा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावरती. राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज महत्त्वाची बैठक. दुपारी 3 वाजता सावित्रीबाई फुले स्मारक इथे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बैठकीला महत्त्व. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी चिंचवडमध्ये येणार. महानगरपालिकेच्या एका कार्यक्रमाला उपस्थित असणार. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. कार्यक्रम शिवाजी मंदिर नाट्यगृह इथे होणार. कार्यक्रमाला सुभाष देसाई, विनायक राऊत, अनिल देसाईंची उपस्थिती असेल. नाशिकमध्ये कुंभमेळ्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं. मंत्री गिरीश महाजन यांच्या अनुपस्थितीमध्ये छगन भुजबळ यांनी गुरुवारी नाशिकमध्ये कुंभची आढावा बैठक घेतली. त्यानंतर आता कुंभमेळ्याबाबत एकनाथ शिंदेंच्या नगरविकास विभागानं नाशिकच्या प्रशासनाकडे माहिती मागवली. बीडमध्ये ओबीसी आरक्षण बचाव पार्श्वभूमीवरती ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक. काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार. जळगावमधील समाजसेवक शिवराम पाटील यांना समाजसेवक अण्णा हजारे नजरकैदेमध्ये असल्याचा संशय. शिवराम पाटील यांच्या अण्णा हजारे यांच्यासोबतच्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं नंदुरबार महानगरपालिका निवडणुकीकरता प्रभाग रचना जाहीर. पालिकेमध्ये यंदा 1 प्रभाग आणि 2 मध्ये नगरसेवक वाढणार. एकूण 20 प्रभागातून 41 नगरसेवकांची संख्या.